नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अनिकेत राऊत ग्राफिक्स म्हणजे डिझायनर आणि या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण बनवलेले आहे एकदम नादखोळा, खतरनाक, एकदम हाय क्वालिटी आणि एकदम नादखोळा अशी हे आपण बॅनर डिझाईन आपण बनवलेली आहे, जी की तुम्हाला या व्हिडिओला पाहायला मिळते, तसेच थंबनेलला देखील पाहायला मिळते. एकदम खतरनाक अशी आषाढी एकादशीची आपण बॅनर डिझाईन बनवलेली आहे. कन्सेप्ट एकदम सिम्पल आहे आणि चांगली आहे. तसेच बॅनर पण आपला हाय क्वालिटी होणार आहे. PL फाईलची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता आणि तुम्ही तुमचं बॅनर बनवू शकता. आपण आजच्या व्हिडिओला एकही पासवर्ड ठेवला नाही. फ्रीमध्ये डाउनलोड करा, फ्रीमध्ये बॅनर बनवा. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण सांगितलेलं एकदम खतरनाक अशी PLP आपण बनवलेली आहे. आता तुम्ही बघू शकता बॅनरची साईज देखील तुम्ही बघा कशा प्रकारे आपण घेतलेली आहे. तर आता इथं सगळ्यात पहिल्यांदा आपण आपली PLP ओपन केलेलीच आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे बॅकग्राऊंड घेतले. बॅकग्राऊंड तुम्ही बघू शकता कशा प्रकारे. त्यानंतर बॅकग्राऊंडमध्ये ही वाऱ्यातला फोटो आहे, त्याचे आपण PNG बनवून इथे ॲड केलेली आहे. ॲड केल्यानंतर परत इथं आता आपल्याला नाव टाकायचं असल्यामुळं ही PNG आपण इथं टाकली, जेणेकरून आपल्या नावाला व्यवस्थित बॅकग्राऊंड दिसून येईल. त्यानंतर आता ही इथं आपण खाली आपली ही वॉलची PNG टाकून घेतली, त्याला कलर पण आपण टाकलेला आहे दुसरा. त्यानंतर इथं वासराची PNG आपली टाकून घेतली. इथं किंगची PNG, क्राऊनची PNG आपण टाकून घेतली आहे. त्याच प्रकारे आता आपण हे थोडक्यात लवकर करायचा प्रयत्न करतो आहे. इथं आपण नाव देखील टाकून घेतलेलं आहे. एकदम आपण DG फॉन्टचं यूज करून आपण इथं नाव टाकून घेतलेलं आहे, तांडव म्हणून. आणि त्याला परत आपण तांडव शेट केलं आहे. खाली शुभेच्छुकचे पण आपण टाकून घेतलेले आहे, त्याला श्रीलिपी फॉन्ट वापरला आहे. त्याच प्रकारे आपण इथं ग्रुपचं नाव आहे ते देखील आपण श्रीलिपीमध्ये यूज केलेलं आहे. आणि त्यानंतर आता इथं आपण तांडवचा आपण जो अनुस्वार होता तो अनुस्वार नव्हता दिला, त्यासाठी आपण ही PNG आपण वापरली. शेवटी वारीचा बॅनर आहे, एकादशीचा बॅनर, त्यामुळे आपण ती PNG वापरली. त्यानंतर आता इथं आपण हे आपलं जे टेक्स्ट आहे त्याची PNG होती आपल्याकडं, ती PNG आपण ॲड करून घेतली. त्याच प्रकारे इथं देखील आपण एक ही ब्रश PNG आपण टाकून घेतली, सेट केली, त्याला लॉक केली. त्यानंतर आता आपण आपण घंटे ॲड करणार आहेत, जेणेकरून आता देवाचा बॅनर म्हटलं आपण त्याच्यावर आलंच पाहिजे, त्यामुळे आपण ते टाकून घेतलं. त्यानंतर विठ्ठलाची PNG आपण ॲड करून घेतली. एकदम बॅकग्राऊंडला अशी सूट होईल अशी आपण PNG आपण ॲड करून घेतली, त्याला इफेक्ट वगैरे सगळं ओके करून. त्यानंतर आता इथं आपण वरती थोडंसं 4 चांगल्या आपण ओळी टाकलेल्या आहेत इथं, जेणेकरून आपला बॅनर एकदम ॲट्रॅक्टिव्ह आणि बॅनरसारखा वाटेल असं आपण टाकून घेतलेले आहे. त्याच प्रकारे आता ही देखील PNG ॲड करून घेतली शुभेच्छुक म्हणून. आणि अशा प्रकारे आपली ही डिझाईन तयार झालेली आहे. त्यानंतर आपण आपले लोगो ॲड करून घेतलेले आहेत, एक या कोपऱ्यात आणि एक इथं. अशा प्रकारे आपण आपली ही बॅनर बनवलेलं आहे. बॅनर एकदम क्वालिटी झाला आहे. तुम्हाला जर काही चेंज करायचं असेल एकदम साधे सोप्या पद्धतीनं तुम्ही चेंज करू शकता. फक्त PLPमधून लॉक काढा आणि होऊन जाईल. रिप्लेस करा, जागेवर चेंज होईल. आणि तुम्हाला जसं सुरुवातीला सांगितलं आहे, या बॅनरला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड आपण या व्हिडिओला दिलेला नाही आहे. फ्रीमध्ये डायरेक्ट डाउनलोड करा आणि वापरा. आणि तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. भेटू पुढच्या